आज सकाळी पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली। त्यानंतर 10 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्यानं राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले झाले। कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असला तरी पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून नागरी वस्त्यांमध्ये घुसू लागलंय। तसंच नदीला मिळणारे ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं त्यांच्या फुगीनं सुद्धा काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे। यामुळे नदीकाठच्या लोकांची धास्ती वाढली आहे। या लोकांना धीर देण्यासह तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर, वळिवडे, कोयना कॉलनी, इंगवले मळा या पुराचा फटका बसणाऱ्या भागांना भेट दिली। त्यांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करत आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणि DY पाटील समूह पूरग्रस्तांच्या पाठीशी असू अशी ग्वाही दिली। यावेळी वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, उपसरपंच सुभाष इंगवले, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच विनोद हुजरानी, ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटगे, रणजित कुसाळे, निवास तामगावे, सुहास तामगावे, सनी चंदवानी, प्रल्हाद शिरोटे महाराज, विजयकुमार चौगुले, सचिन चौगुले, बली खांडेकर, राजाराम पोवार, डॉक्टर अरविंद मोहिते, जहिदा इनामदार, चंद्रकांत पाटील, प्रकाश शिंदे, आकाश पोवार, अविनाश साळुखे, दीपक पासांना, आशुतोष मोहिते, ग्रामविकास अधिकारी महेश खाडे आदी उपस्थित होते।